नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एक हिरव्या रंगातील होळकर पगडी। जनरली होळकर पगडी ही डार्क रेड कलरची असते किंवा मरून कलर म्हणतो आपण, रेड मरून अशा कलरची असते। परंतु मला त्या हिरव्या कापडातल्या होळकर पगडीची मागणी आलेली आहे आणि त्यामुळे मी आज होळकर पगडी बनवणार आहे। तर होळकर पगडी बनवण्याकरता हे मी कॉटनचं अस्तरचं कापड जे मिळतं मार्केटमध्ये येतो ते कापड मी घेतलेलं आहे। त्या कापडाला आमची खळ असतेच, परंतु त्याचा चिकटपणा वाढवण्यासाठी आपण दुसरं खळीचं पाणी पण करून घेणार आहोत। तर सध्या मार्केटमध्ये खळीच्या ऐवजी हा एक नवीन प्रकार आलेला आहे, त्याला पीलॉक असं म्हणतात। म्हणजे ऍक्च्युली हा प्लॅस्टिक ग्लू आहे आणि खळीच्या ऐवजी म्हणजे जे आपण काय म्हणतात त्याला पूर्वी खळ बनवत होतो किंवा अरारोट पावडरची कांजी बनवत होतो, त्याच्याऐवजी हे रेडीमेड असं पीलॉक नावाचं एक नवीन माध्यम आपल्याला इथं मिळालेलं आहे आणि हे आपण पाण्यात मिक्स करून आपण पगडी बनवत होतो। आता आपलं हे पीलॉक जे आहे हे पाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये सर्वात सुरुवातीला आपण जे कट करणार आहोत ते म्हणजे अस्तरसाठी थोडं जाड, म्हणजे हे जे आपलं लाकडाचं डोकं आपण तयार केलेलं आहे या लाकडाच्या डोक्याला साधारण दोन्ही कानापर्यंत येईल तर कानाच्या थोडं खाली एवढं कापड आपण कापून घेणार आहोत। कापड कापून घेतल्यानंतर हे असं सर्वात चुरगळून ते आपण याच्यामध्ये सबूज करणार आहोत। आता नेहमीप्रमाणे पहिल्यांदा हे असं मी लावून घेतलेले आणि आता जे आपल्याकडे उरलेलं कापड आहे हे मी 10 मीटर कापड घेतलेलं आहे। या 10 मीटर कापडामध्ये आपल्याला ही पगडी करायची टोटल। तर हे पहा, या कापडाचे मी 8 घड्या घातलेल्या आहेत, अशा पाण्यामध्ये 8 घड्या आणि 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 हा हे 8 मीटर कापड म्हणजे साधारण 8 10 80 मीटरचा आपल्याला पट्ट्या करणार आहे। तर आपल्याला किती लागणार आहे त्यातल्या 1 2 3 4 पहिल्या 2 पट्ट्या काढून पहिल्या आपण 2 पट्ट्या काढून घेऊ। हे मी सरळ सरळ फाडून काढतोय, मी कात्रीने कापल्यात तरी चालते। हे पहा, आता ही जी पट्टी काढली आपण ही खळीच्या पाण्यातून बुचकळून घ्यायची।
आता ही माझ्याकडे आहे, ही पुढची बाजू आहे आणि ही बाजू मागची आहे. तर सुरुवातीला या पट्टीची अशी मागच्या बाजूला थोडं जास्त ठेवू, गाठ मारते. पक्की गाठ मारून घेतल्यानंतर हे जे कापड आहे उरलेलं अस्तरचं कापड, त्याला पण वरच्या बाजूला प्लेन करून घ्यायचं कापड, म्हणजे त्रास होत नाही. आणि हे जे आपण घडी घातलेलं आहे ते याच्यावर पट्टी टाकायचं. पट्टी टाकल्यानंतर हा जो आपला पट्टा आहे हा एकदा फिरवून घ्यायचा. पट्टा फिरवून घेतल्यानंतर हे जे कापड आहे ते परत पलटी टाकायचं. ते झालं की हे जे कापड आहे ते याच्यामध्ये गुंडाळून टाकायचं. व्यवस्थित त्याच्यामध्ये गुंडाळून हात घालून टाईट पट्टा फिरवून घ्यायचा. अशा प्रकारे हा आपला जो बेसिक पगडीचा जो मेन बेस आहे तो आपला आता तयार झाला. आता आपल्याला याला आकार द्यायला सुरुवात करायची. आकार देताना आपल्या सेंटर पासून थोडंसं पुढं, म्हणजे जर कोल्हापूर पगडी किंवा काय म्हणतात त्याला जाधवांची किंवा पवारांची पगडी करायची असते आपण, तर सेंटरला इथे आपण हे घेतो सेंटर. तर सेंटरच्या जागी इथे आपल्याला सेंटर पासून थोडस अलीकडं असं एक पीळ मारायचा आहे, ट्विस्ट करायचा आहे. एकदा असा आणि एकदा असा. आणि हे कापड गुंडाळत जायचं. जेवढं टाईट गुंडाळेल तेवढं चांगलं. अशा प्रकारे आपलं हे 10 मीटरची जी पट्टी होती ती आपली गुंडाळून झालेली आहे. असा हा शेप येतो. चला आता पहिली पट्टी संपलेली आहे. आता आपल्याला दुसरी पट्टी कापायची. आता आपली दुसरी पट्टी घेतली, तिलाही आपण बुडवून घेऊया. आता जिथून आपण ही पट्टी सोडली तिथून ही पट्टी गुंडाळायला सुरुवात करू. तर अशा प्रकारे आपलं 20 मीटरची पट्टी ही आपली गुंडाळून झालेली आहे. हे पहा, आणि होळकर पगडीचा जो बेसिक शेप आहे तो आपला तयार झालेला आहे. आता याला आपण काय करूया, हे जे पट्ट्या आहेत ह्या आधी व्यवस्थित अजून एक 5 मीटर मध्ये त्या पट्ट्या आपण गुंडाळून घेऊ. 5 मीटरची पट्टी
आता ही 10 मीटरची पट्टी आपण भिजवून घेतली आहे, यातनं आपल्याला निम्मी पट्टी ही प्लेन करण्यासाठी फिरवायची आहे. अशा प्रकारे हे आपण हे कापड जे आहे फिरवलेलं त्याचं शेवटच्या ज्या पट्ट्या लावून लावून आपण हे प्लेन करून घेतलेलं आहे. आता हे एवढं उरलेलं आहे हे आपण गुंडळून ठेवलं, गुंडळून टाकलं तरी चालणार आहे. ठीक आहे, गुंडळूनच टाकू. अशा प्रकारे आपला होळकर पगडीचा जो बेस आहे कापडाचा हा बांधून झालेला आहे. आता आपण याला दोरा बांधून ठेवून देणार आहोत उद्यापर्यंत. उद्या हे जरा उन्हाने कडक झालं की मग याच्या पुढचं काम आपण करणार आहोत. म्हणजे याच्या पुढचं काम म्हणजे संपूर्ण पगडीला नाड्या फिरवायच्या. तर त्या नाड्या कशा फिरवायच्या या आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. तर फक्त कापडामध्ये आपण हा बेस गुंडाळलेला आहे. कुठेही आपण याच्यामध्ये कागद किंवा कुठल्याही प्रकारचं असं काय म्हणतात त्याला आतमध्ये आवरण किंवा काही म्हणतात त्याला भरणं वगैरे असं काही केलेलं नाही. जस्ट कापड गुंडाळत गुंडाळत आपण हा शेप आणलेला आहे. तर या एपिसोडमध्ये आपला बेसचं काम झालेलं आहे. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण त्याच्या पुढचं काम म्हणजे नाड्या फिरवायचं काम आपण करणार आहोत. बेस जर आपल्याला कसा बांधलाय समजला नसेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा किंवा माझा फोन नंबर प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी असतो, मला फोन करा काय अडचण असल्यास. चला तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये त्याच्या पुढचं काम पाहण्यासाठी. तर याला मी आता जस्ट दोरा बांधून ठेवतो. तर दोरा गुंडाळायची पद्धत जी अशी मागून धरायचा, साईडने काढायचा, परत मागे, नंतर असा क्रॉस लाईन मध्ये परत मागून पहिल्याच्या पासून थोडंसं पुढं, दुसऱ्याच्या पासून थोडासा पुढं, असं थोडं 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 पुढं जात जात दोरा गुंडाळायचा. दोरा गुंडाळण्याचं कारण असं की हे जे कापड आपण बांधलेलं आहे हे हलू नये आणि जसंच्या तसं वाळेपर्यंत राहावं. बेस बांधला गेला दोरा बांधून ठेवणं गरजेचं असतं. कारण ज्यावेळी पगडी सुकत असते किंवा उन्हाने आपण सुकवत असतो त्यावेळी शेवटचे जे पदार्थ आहेत ते हळूहळू हळूहळू सुटत जातात आणि ते सुकू नये
पगडी जिथल्या तिथे आपण जसं बांधले तिथल्या तिथं राहावं म्हणून आपण हा दोरा गुंडाळून ठेवत असतो. आता ही उद्यापर्यंत वाळवायची आणि वाळली की याच्यावरती नाड्या फिरवायच्या आणि नाडी फिरवून झाली की मग त्याच्यावर जरीचं काम, म्हणजे जरीचे पदर तोरा वगैरे जे असतं ते नाड्यानंतरचं काम असतं. चला, नमस्ते.